महाराष्ट्रात अनेक शेतकरी कुटुंब चांगली शेती करत आहेत। या शेतीच्या कामात महिलांचाही मोठा सहभाग आहे। पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते। चांदखेड गावातल्या रुपाली गायकवाड याही आधुनिक पद्धतीनं भाताची लागवड करतात। तसंच पॉवर टिलर चालवणं, चिखलणी यांसारखी कामही त्या करत असतात। रुपाली गायकवाड मूळच्या उरळी कांचनच्या। लहानपणापासून त्यांना शेतीची आवड असल्यानं त्या शेतीच्या कामात रमल्या। लग्नानंतरही त्यांनी शेतीच्या कामात स्वतःला गुंतवून ठेवलं। शेती करताना पॉवर टिलर चालवणं असो की भाताची चिखलणी, त्या उत्तमरित्या ते सगळं करतात। भाताची लागवड करण्याआधी 1 महिना अगोदर तागाची लागवड करतात। 1 महिन्यानंतर ताग पॉवर टिलरच्या सहाय्यानं गाडलं जातं। त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। लहानपणापासून माझ्या आईवडिलांकडे वडिलोपार्जित शेती असल्याने मला त्या शेतीची खूपच आवड लागली आणि वडील नसल्याने आई माझी स्वतः शेतीत राबत होती। त्यामुळे आईकडे पाहून मी म्हणजे ठरवलं की बाबा आपल्याला पण अशी शेतीची खूप छान, आणि लग्न झाल्यानंतर मला ही म्हणजे चांगला माझ्या मनासारखा पती मिळाला, शेतीची आवड असणारी की आपण आधुनिक पद्धतीने शेती करायची। मग आम्ही ठिबक सिंचन, आपलं सेंद्रिय खत वगैरे हे करायला सुरुवात केली। आम्हाला इथे 16 एकर शेती आहे, त्यातले आम्ही 8 एकर इथं बागायत शेती आहे, त्यातले आम्ही 4 एकर शेती भात शेती करतो आणि बाकीचे आमचे ऊस, बाजरी, गहू अशा प्रकारे करतो, भुईमूग। आणि त्यातले आम्ही भात शेती एकदम उत्तम प्रकारे करतो। तिथं दोरीवरती लागवड करतो नियंत्रित पद्धतीने 15-25 अशा ह्याच्यात। आम्ही भात लागवडीचं पीक फुले समृद्धी बियाणं वापरतो। तिथं बेड करून त्याच्यावरती नियंत्रित पद्धतीने बियाणं व्यवस्थित लागवड करतो। नंतर ते बियाणं लावतो। नंतर ते आल्यानंतर त्याचं रोप आम्ही दोरीवरती नियंत्रित पद्धतीने लावतो आणि दोरीवरती नियंत्रित लावल्यानंतर सूर्यप्रकाश, वारं ते खेळतं राहतं आणि भरघोस असं उत्पन्न मिळतं आम्हाला। मी जूनच्या शेवटच्या आठवड्यात तागाची पेरणी करतो। ते ताग उगवल्यानंतर ते ताग आम्ही 45 ते 50 दिवसात गाडतो आणि ते गाडल्यानंतर आम्हाला सुंदर असं ते खत मिळतं आम्हाला, सेंद्रिय खत। आणि त्यांनी भात आमचा सुवासिक आणि म्हणजे एकदम असं सेंद्रिय, ओरिजिनल सेंद्रिय असं पीक आम्हाला मिळतं। रुपाली यांच्याकडे 16 एकर शेती आहे। भात शेती करताना रासायनिक खत वापरलं जात नाही, जीवामृत घरीच तयार करण्यात येतं। या जीवामृताचा वापर भात पिकासाठी करण्यात येतो। रुपाली यांच्या शेतीच्या कामाबद्दल त्यांचे पती नितीन गायकवाड यांनाही अभिमान वाटतोय। जी शेती करत असताना माझ्या शेतीमध्ये मी रासायनिक खताचा अजिबात वापर करत नाही। आता तो वापर करत नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मी माझ्या शेतामध्ये एका एकरला 2 ते 3 टन शेणखत वापरतो। आणि ते शेणखत वापरल्यानंतर साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस चालू झाल्यानंतर मी ताग ह्या हिरवळीच्या खताची लागवड करतो। ताग हा साधारण 40 ते 45 दिवसाचा झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने मी केज विलने तो जमिनीमध्ये गाडतो। आणि जमिनीमध्ये गाडल्यामुळे जमिनीचा तर ह्याच्यामध्ये काय होतं, मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये आम्ही म्हणजे आमची सौ आणि मी तर ती काय करते माहिती आहे का, पूर्ण भाताच्या शेतीमध्ये साधारण एकरी 2 ते 3 टन शेणखत चांगलं कुजलेलं टाकते। आणि ते केल्यानंतर जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये ताग हे हिरवळीच्या खताची लागवड केली जाते। हिरवळीच्या खताची लागवड केल्यानंतर माझी मंडळी स्वतः पॉवर टिलरच्या साह्याने चिखलणी करताना ती पूर्ण ताग हा जमिनीमध्ये गाडला जातो आणि ते काम एकदम व्यवस्थित करते। मला अजिबात पायची पण आवश्यकता वाटत नाही, म्हणजे ती एकदम काम व्यवस्थित करते। तागाचं खत हे हिरवळीचं खत आहे, ते जमिनीमध्ये गाडल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्बबाब उत्तम प्रकारे वाढला जातो आणि भात रोपांना जे अन्नद्रव्य लागतं ते अन्नद्रव्य ह्याच्यातून छान प्रकारे रोपांना मिळतं। आणि रोपांना मिळल्यानंतर भाताचं पीक तर उत्तम येतं। त्याच्यानंतर जे आपण 2 रब्बी हंगामामध्ये काय आपलं हे असेल, गहू असेल, कांदा असेल, हरभरा असेल, ते पीक पण असं जोमात येतं। त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ही जमीन तागाच्या माध्यमातून आमची मंडळी आम्ही चांगल्या शेणी करतो। त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे असा की साधारण जूनच्या पहिल्या ह्याच्यामध्ये हप्त्यामध्ये तागाची पेरणी करायच्या अगोदर आम्ही जमिनीमध्ये भाताचा जो पेंडा आहे तो पेंडा उत्तम प्रकारे खाचरामध्ये पांगवतो। आणि तो पांगवल्यानंतर काय होतं माहिती आहे का, पाऊस पडल्यानंतर तो पेंडा असा लूज होतो आणि तो लूज झाल्यानंतर आमची मंडळी पॉवर टिलरच्या माध्यमातून तो पेंडा
जमिनीमध्ये गाडला जातो आणि सिलिकॉन नावाचा उत्तम अन्नद्रव्य भाताच्या रोपांना मिळतो की ज्याच्यामुळे भाताचं पीक हे चांगल्या पद्धतीने येतं, कडक येतं, टणक येतं. महिनाभर साठवल्यानंतर तो राईस मिलमध्ये नेला जातो. तेथे तो भात तांदूळ तयार करून तो आम्ही पुण्यामध्ये 3 ते 4 जागी त्याचा स्टॉक करतो. रुपाली गायकवाड यांची आधुनिक शेती पाहण्यासाठी इतर गावातील शेतकरीही येतात. हे शेती कुठल्या पद्धतीने करतात ह्याच्याकरता आम्ही एकमेकीकडे येऊन पाहणी करतो. तर त्यांची महिला इथं आल्यानंतर पाहायला मिळालं की एक रोटर स्वतःहून चालवते आणि स्वतःहून खांद्याला खांदा देऊन शेती करते. हे पाहून मला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि ते पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये सुद्धा आलं की आपल्या घरच्या महिला ह्यांना सुद्धा हे मार्गदर्शन देऊन ह्यांनी का करू नये आणि ह्याच पद्धतीने त्यांना बी मी शिक्षण देणार आहे. ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, कोणी युवानसुद्धा चालवतो, परंतु ही महिला शेतकरी शेतात चिखलात ट्रॅक्टर चालवतो, हा मोठा अभिमान आहे मला. आज समाजात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. कृषी क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणावर काम करतात. या महिलांना सोयी सुविधा निर्माण केल्यास कृषी क्षेत्रातील अनेक प्रश्न कायमचे मिटतील. दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.